यावर्षी आम्ही घरी देवीचे नवरात्र तिच्या शाकंभरी स्वरूपात साजरे केले. शाकंभरी म्हणजे जिने पृथ्वीवर जीवांना पोषण प्राप्त व्हावे म्हणून आपल्या कृपाकटाक्षाने नद्या, वनस्पती, भाज्या, मुळं, फळांची निर्मिती केली. तिच्या उपासनेने तहान, भूक आणि मृत्यूभय निवारण होते. अनेक आयुध धारिणी ती रक्षण करती मातृस्वरूपिणी वरदा आहे. त्रिदेवांची आयुधे अनेक हातात तर 2 हातात भाज्या, वनस्पती तिने घेतल्या आहेत. तर एका हातात मदोन्मत्त झालेल्या दुर्गमासुराचं मुंडकं आहे. दुर्गमासुराने ब्रह्मदेवाकडून वरदान म्हणून 4ही वेदांचे ज्ञान मिळवले, पण मिळवलेल्या शक्तीचा दुरुपयोग करून त्याने पृथ्वीवर 100 वर्ष सुद्धा न संपेल असा दुष्काळ ओढवून घेतला. क्षुधेने, तृष्णेने अबाल, वृद्ध, पशु, पक्षी प्रत्येक जीव कळवळत होता आणि दैत्यांचा दुष्टपणा जेव्हा उच्चांक गाठू लागला, ऋषी महर्षींनी तपस्या केली आणि तेव्हा 100 नेत्र असलेली शताक्षी माता प्रकटली. दुर्गमासुराचा युद्धात वध मातेने केला. मग जेव्हा तिने आपल्या मायळू कटाक्षाने विश्वात पसरलेली तहान, भूक, दुष्काळ पाहिला, तेव्हा तिच्या 100 नेत्रातून झरझर अश्रू वाहू लागले आणि त्यातून अनेक नद्या, झरे उगम पावले. पृथ्वी हरित होऊन भाज्यांची निर्मिती झाली, जीवांना पोषण मिळाले. शाक म्हणजे भाज्या उत्पन्न करणारी, म्हणून तिला शाकंभरी अशी ख्याती प्राप्त झाली. देवीने दिलेलं देवीलाच अर्पण करण्याच्या कृतार्थ हेतूने तिच्या नैवेद्यात आणि अलंकारात सुद्धा भाज्यांचाच वापर होतो. तिच्यामुळे जंगले, बने उत्पन्न झाली, फळली आणि वनांची रक्षा करणारी म्हणून प्रसिद्ध असलेली बनशंकरी माता म्हणजे सुद्धा हीच आई. चंडी पुराण आणि देवी भागवतामध्ये शाकंभरी मातेचे वर्णनाचे अध्याय आहेत. चालुक्यांची कुलदेवता असलेली बनशंकरी शाकंभरी माता हिचे शक्तिपीठ कर्नाटकात बदामी येथे आहे. पौष महिन्यात तर खास श्री शाकंभरी नवरात्र साजरे होतात. या शताक्षीच्या दृष्टीतून काहीही लपून राहत नाही. तिला चांगलं वाईट सर्व दिसून येतं. आपल्या भक्ताला ती बालक म्हणून अंगावर खेळवते, स्तनपान देते. म्हणूनच तिच्या वर्णनात तिच्या लांब स्तनांचा उल्लेख आपल्याला आढळतो. विश्वमाता, जगज्जननी म्हणून तिचे मातृत्व स्वरूप गौरवले जाते. यथाशक्ती छान असे या बनशंकरी शाकंभरी मातेची सेवा आम्ही या नवरात्रात करू शकलो याचे समाधान आहेच. परंतु आपल्याच परसबागेतल्या काही भाज्या आणि फळं तिच्या अलंकार सेवेमध्ये रुजू करता आली याचं समाधान एका वेगळ्याच लेवलचं आहे.